2029 साठी काँग्रेस सज्ज, संघटन मजबूतीवर भर, राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचे आवाहन. इचलकरंजी येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस पक्ष निरीक्षक जयशंकर पाठक यांनी भाजपवर जोरदार टीका करत 2029च्या निवडणुकीसाठी आत्तापासून तयारी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, भाजप जातपातीत भेदभाव करून राजकारण करत असून केवळ घोषणाबाजीवर भर देत आहे. अच्छे दिनची आश्वासन देऊनही महागाईमुळे जनता त्रस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. देश, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस संघटन मजबूत करून राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याचा संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहराध्यक्ष संजय कांबळे व इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा उल्लेख करत पक्ष पुन्हा बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला. इचलकरंजीला जिल्हा काँग्रेसचा दर्जा मिळाल्याचे सांगत विविध पदांची निवड लोकशाही पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच पक्षावर होणाऱ्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटन बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही टीका करण्यात आली. दरम्यान चेतन आगलावे यांच्यासह अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. सबस्क्राइब करा.